नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक देवदत्त पाटील लिखित कादंबरी शापित सावल्या. प्रकरण 18. जीपनं गावात भराभर चक्रा मारल्या. दादा जिथं जिथं थांबण्याची किमान शक्यता होती तिथं तिथं चौकशी करून जीप नव्या कॉलनीकडे निघाली. शुगर फॅक्टरी आणि धर्मगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आली आणि जीपच्या प्रखर प्रकाशझोतात काटकुळे दादा अत्यंत संत गतीने पाय ओढत येत असलेले दिसले. त्यांच्या जवळ जाऊन जीप थांबली. विजया जीपमधून उडी मारून उतरली आणि दादांच्या गळ्यात पडून हमसून हमसून रडू लागली. दादा मात्र शांत स्वस्थ निश्चल उभे होते. चेहरा निर्विकार होता. विजयाला आपल्या लाडक्या लेकीला शांतवण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. त्यांच्या खांद्यावर मान ठेवून रडणाऱ्या लेकीच्या पाठीवर त्यांनी मायेचा हातही फिरवला नाही. ते केवळ खांबासारखे उभे होते. शंभूराजेंना याचं आश्चर्य वाटलं. थोड्या वेळानं भावनेचा भर ओसरला तसं विजयानं डोळे पुसले. शंभूराजेंनी दादांना जीपमध्ये बसायला मदत केली. विजयाही दादांच्या जवळ बसली तशी जीप बंगल्याकडे धावू लागली. डायनिंग हॉलमध्ये सगळे जेवायला बसले होते. रानोजीराजे, शंभूराजे, विजया आणि दादा. आज बाहेरचं कोणी जेवायला नव्हतं. विजयाबाई, तुम्ही आमचे पाहुणे आहात. तुमच्या हिताची म्हणून एक गोष्ट सांगतो. त्या आमच्या हुजऱ्याच्या पोराशी तुम्ही सलगी करू नये. आबासाहेबांनी गंभीर आवाजात सुनावलं. विजया चमकली. गोंधळून आबासाहेबांच्याकडे पाहू लागली. हातातला घास हातातच राहून गेला. तिची चमत्कारिक अवस्था शंभूराजेंच्या लक्षात आली. ते सारवासारव करण्याच्या हेतूने घाईनं म्हणाले, त्यात काय झालं आबासाहेब? विजयाबाई आणि उदयची मीच ओळख करून दिली आहे. ते एकमेकांना ओळखतात, भेटले तर औपचारिक बोलतात, एवढंच. सलगी वगैरे असण्याचा प्रश्नच कुठे येतो? शंभूराजे, यांची त्या गावगुंडाशी ओळख करून देण्यात फार मोठी चूक केली तुम्ही. आधी यांचं आयुष्य पुण्यासारख्या शहरात गेलं आहे. खेड्यातले टगे काय असतात, किती धोकादायक असतात याची यांना कल्पना असणार नाही. अशा लोकांपासून यांना दूर ठेवायचं की त्यांच्याशी याची ओळख करून द्यायची? पण आबासाहेब, उदय यादव इतका वाईट नाही वाटला. त्यानं काही गुंडगिरी केली असेल तर मला त्याची कल्पना नाही. विजया थोड्या धिटाईनंच बोलली. तुम्हाला माणसांची पारख नाही विजयाबाई. त्याच्या गोडगोड भूलथापांना बळी पडाल तर नंतर पश्चाताप करण्याची तुमच्यावर पाळी येईल, याबद्दल आमच्या मनात शंका नाही. खांद्याला रायफल लावून फिरणाऱ्या या गुंडाबद्दल चांगलं बोललं जात नाही हे ध्यानात घ्या. त्याच्याबद्दलचे खूप तक्रार अर्ज आलेत पोलीस स्टेशनला. आज सकाळीच कांबळे फौजदार बोलले त्यांच्याबद्दल. गोरगरिबांना बंदुकीचा धाक दाखवून विनाकारण धमकावतो, दांडगाई करतो, पोरीबाळींची छेड काढतो, असलं काहीतरी त्या तक्रार अर्जात आहे म्हणतात. हे खोटं आहे आबासाहेब, शंभूराजे म्हणाले. उदय अत्यंत सभ्य माणूस आहे. विनाकारण कुणाशी भांडणार नाही तो. स्त्रिया मुलींशी असभ्य वर्तन तर कधीच घडणार नाही त्याच्याकडून. शंभूराजे, हा यादव LLB होऊन आलाय म्हण. एवढं शिकलेल्या माणसाला 24 तास रायफल कशाला लागते खांद्याला? त्याला शिकारीचा नाद आहे. शिकारीचा नाद. आम्ही सुद्धा शिकार खेळलोय शंभूराजे. जंगलातल्या हिंस्र प्राण्यांची शिकार करायची असते. हा गावात कसली शिकार करतोय? आणि हे बघा विजयाबाई, त्यांचं आमचं वाकडं आहे हेही ध्यानात ठेवा. त्यानं वैर धरलंय म्हणा आमच्याशी, त्याबद्दल आमची काय तक्रार नाही. एखाद्या कुत्र्याला वाटतं आपण हत्तीला अडवावं. आपण भुंकलो तर हत्ती हैराण होईल, पण कुत्र्याच्या भुंकण्यानं हत्तीचं काही बिघडत नाही. आम्ही लक्ष देत नाही त्याच्याकडे. पण तुम्ही आमची माणसं. आमच्यावर भुंकणाऱ्या कुत्र्याबरोबर तुम्ही दोस्ती करणं बरं दिसत नाही. ते तुमच्या फायद्याचं होणार नाही. विजयानं आबासाहेबांचं शांतपणे ऐकून घ्यायचं, त्यांच्याशी वाद घालायचा नाही की त्यांच्या विधानाला विरोध करायचा नाही असं मनाशी ठरवलं होतं. ती खाली मान घालून जेवत होती.
शंभूराजेंना मात्र आबासाहेबांचं बोलणं आवडलं नाही. आबासाहेब, वैराच्या गोष्टी जुन्या झाल्या आता. उदयबद्दल तुम्हाला कोणीतरी खोटं नाटं सांगितलेलं दिसतंय. त्याची माझी अनेकदा भेट झाली आहे आणि तो माझ्याशी फारच चांगलं वागतो. तुमच्याबद्दल सुद्धा चांगलं बोलतो. शंभूराजे, तुम्ही अजून लहान आहात. तुम्हाला या गोष्टी नाही कळायच्या. तुम्ही सुद्धा त्या माणसाच्या फार जवळ जाऊ नका. वैरी तो वैरी, त्याच्या गोड बोलण्यानं काय होणार. पण आबासाहेब, विजयांबाईवर उगीच आपण दडपण आणणं ठीक दिसत नाही. आपल्या घरात त्या 4 दिवस राहिल्या म्हणून त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा आपल्याला काय अधिकार आहे. आम्ही विजयाबाईंना आपलं मानलंय. त्यांच्या हिताचं असेल ते आम्ही सांगायला पाहिजे. त्या चुकीच्या वाटेनं जात असतील तर ते त्यांच्या ध्यानात आणून दिलं पाहिजे. आम्ही त्यांना पाहिजे तसं वागायला त्या मुखत्यार आहेतच, पण आम्हीही आमचं कर्तव्य म्हणून अमुक एक गोष्ट करू नका असं म्हणून सांगणारच. पण आबासाहेब, थांबा शंभूराजे, थांबा. विजयाने शंभूराजेंना पुढे वाद घालू दिला नाही. तिने तुर्तास तरी आबासाहेबांच्या कलानं घ्यायचं ठरवलं होतं. आपल्यासाठी त्या दोघात शब्दाशब्दी होऊ नये अशी तिची इच्छा होती. शंभूराजे, आबासाहेबांना मला माझ्या हिताच्या 4 गोष्टी सुनावण्याचा निश्चितच अधिकार आहे. आमच्याविषयीच्या आपुलकीपोटीच ते मला सावध करतायत. आबासाहेब, तुम्ही आता जे काही सांगितलं ते मी ध्यानात ठेवीन. मी इथं नवीन असल्यानं उदयच्या पूर्वायुष्याबद्दल आणि तुमच्या आणि त्याच्या वैराबद्दल मला काहीच ठाऊक नाही. अर्थात शंभूराजे मला त्या जमिनीच्या प्रकरणाबद्दल बोलले होते. तो विनाकारणच आमच्यावर राग धरून आहे विजयाबाई. आमचा काही दोष नसताना तो बदनाम करतोय आम्हाला. आमच्या मनात राग असता तर त्या यादव भावकीला या जानोळीत घडीभरासाठी सुद्धा राहू दिलं नसतं आम्ही. तेवढी आमची ताकद आहे. आमचं 20 एकर रान यादवानी घशात घातलं तरी आम्ही गप्पच. म्हटलं, मोठ्याने टाकल्या तुकड्यावर 4 माणसं जगतात तर जगू द्यात, पण ही अवलाद अशी निघाली की हे यादव आमचं खाऊन आमच्या घराचेच वासे मोजू लागले. जाऊ द्या ते, तुम्ही सावध असा म्हणजे झालं. एवढं सुनून आबासाहेब हात धुवून ताटावरनं उठले. गेस्टरूममध्ये परतल्यावर विजयानं दादांना कुठे गेला होतात म्हणून विचारलं, पण त्यांनी तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. ते फार अस्वस्थ झाल्याचं, तिच्यावर चिडल्याचं विजयाच्या लक्षात आलं. आपल्यावर ते असे नाराज का आहेत ते मात्र तिला समजेना. दादा इझी चेअरमध्ये बसून ॲक्वॅरियममधील माशांची हालचाल पाहत होते. त्यांची समजूत काढायची तर त्यांच्या रागाचं कारण तरी कळायला हवं. विजया विलक्षण थकली होती आणि झोप आवरेनाशी झाली होती. तोंडात जांभया दाटून येत होत्या. पण दादा क्षुब्धावस्थेत स्वतःशीच कुढत बसलेले असताना आपण निवांत झोपणं तिला प्रशस्त वाटत नव्हतं. मनाला पटत नव्हतं. विजया दादांच्या जवळ गेली. इजी चेअरच्या पाठीमागे उभं राहून तिनं त्यांच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवले. दादांनी वळून लेकीकडे बघितलं. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. चेहरा आकसला होता. सुरकुतल्या खप्पड मुद्रेवर संतप्त भाव स्पष्टपणे उमटले होते. कपाळावरच्या आठ्या ठळक टणक दिसत होत्या. केविलवाने, गरीब, दिनवाने भाव खरबडून काढून रक्ताळल्या चेहऱ्यावर चीड, संताप, तिरस्कार पेरल्यासारखं वाटत होतं. त्यातून अतीव क्षोभ आणि वेडसर झाक प्रतीत होत होती. विजया दादांची ती अनोळखी हिडीस क्रूपता बघून भयभीत झाली. तिनं चटका बसल्यासारखे आपले हात झटक्यात खांद्यावरून काढले. दादा इजी चेअरच्या दोन्ही बाजूवर हातांचा रेटा देऊन उठले. काही क्षण जागीच खेळून त्या मत्स्यपेटीतील माशांकडे रोखून पाहत राहिले. ते थरथर कापत असल्याचं विजयाला जाणवलं. ती गडबडली. त्यांची अर्जव करून त्यांना शांत व्हावं म्हणून तिने दादाचा उजवा हात आपल्या हाती घेतला. पण दादाने आपला हात हिसडून सोडवून घेतला आणि अमानुष त्वेषानं, ताकदीनं, अत्यंत जलद गतीनं हालचाल केली. ते काय करताहेत हे विजयाच्या लक्षात येण्याआधीच दादाने ती मत्स्यपेटी ओढून उपटून काढून उचलली आणि वळून सर्व ताकदीनेशी दूर फरशीवर भिरकावली. ॲक्वॅरियमच्या काचा खळकन फुटून काचा, पाणी आणि मासे रूमभर उडून पसरले.
विविध प्रकारचे रंगीबेरंगी सुंदर मासे तळातळ उड्या मारीत तडपडू लागले. खोलीभर त्यांचे मृत्यू नृत्य चालले होते आणि विजयाबाई चकित मुद्रेने डोळे विस्पारून त्या माशांच्या तडफडाट पाहत होती. काही क्षणातच माशांचा नाद संपला. काही लगेच निश्चल पडले. काही वळवळत तोंड वासत मिटत हवा गिळत आणखी काही क्षण तग धरून राहिले. लवकरच त्यांचीही धडपड बंद पडली. एक अतिशय छोटा कणगळी एवढा लांबट चपटा आकर्षक नारंगी रंगाचा मासा मात्र फरशीवर भरपूर पाणी सांडलं होतं. तिथं अजूनही लोळत होतं. उलतं पालतं होत प्राण न सोडण्याचा प्रयत्न जीवाच्या आकांताने करीत होता. दादा त्याचा प्राणांतिक तडफडाट टक लावून पाहत होते. एकदम त्यांना कसली तरी सनक आली आणि ते जलद पावलं टाकी तिथे गेले. आपल्या उजव्या पायाची टाच त्या इवल्याच्या नाजूक सुंदर माशावर ठेवून सगळ्या शरीराचा भार टाकून फरशीवर जोराने घासला आणि त्याला चिरडून त्याचा चेंदा मेंदा केला. काळीज करपवून टाकणाऱ्या दादांचं ते क्रौर्य पाहून विजया थक्क झाली. तिच्या मेंदूला झिंझिनी आल्या. दादांचं ते क्रूर कृत्य थांबवण्यासाठी ती त्यांच्याकडे धावली. मात्र एका कंगोऱ्या काचेवर तिचा पाय पडला आणि ती विव्हळत तिथेच मटकन बसली. तळव्यातली काच तिनं ओढून काढली तसं भळभळ रक्त वाहू लागलं. खाली सांडल्या पाण्यात पडून पसरू लागलं. काच लागली होती तिथं तिनं अंगठ्यानं दाबून धरून रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न केला. पण रक्त फुटून अंगठ्याच्या बाजूनं ओघळू लागलं. ती त्या जागेवरून उठली आणि लंगडत ड्रेसिंग टेबलाकडे गेली. फेस पावडरचा डबाकडून मुठभर पावडर हातात घेऊन ती जखमेवर दाबून धरली. शुभ्र पावडरीचा तांबडा लगदा झाला. पाय तसाच फरशीवर ठेवून टाचेवर भार देऊन ती थोडा वेळ उभी राहिली. पाठीमागून दादाजवळ आल्याचं विजयानं समोरच्या ड्रेसिंग टेबलाच्या आरशात बघितलं. ती सावकाश वळली. तिच्या पुढ्यात तिचे नेहमीचे गरीब दादा दिनवाना चेहरा करून उभे होते. डोळे आसवानी डबडबलेले होते. भावनेचे कड छातीतच कोंडून धरल्यानं त्यांचं शरीर गदगदत होतं. दाटून आलेला हुंदका त्याने औंढा गिळून परत दाबून टाकला. पण त्यामुळे डोळाभर तरारलेले आसू डसमळले आणि गालावर ओघळले. विजया पदरानं त्यांची अश्रू पुसू लागली तसं दादाने तिचे हात आपल्या हातात घट्ट धरले आणि ते हमसून हमसून रडू लागले. विजयानं त्यांना थोडा वेळ रडू दिलं. भावनेचा भर ओसरला तसं त्यांना त्यांच्या बेडकडं नेलं आणि झोपायला भाग पाडलं. त्यांच्या अंगावर पांघरून घातलं आणि मग ती पायाची जखम धुवून बांधायला बाथरूममध्ये गेली. जखम बांधून झाल्यावर रूममध्ये इतस्ततः पसरले काचेचे तुकडे निर्जीव मासे गोळा करून कचऱ्याच्या टोपलीत टाकले. ती बेडवर पहुडली तेव्हा 12 वाजून गेले होते. सकाळी विजया स्नान वगैरे आटोपून दादांना घेऊन नाश्त्यासाठी डायनिंग हॉलमध्ये गेली. शंभूराजे त्यांची वाट पाहत होते. नाश्ता करताना विजयानं रात्री आपल्या हातून चुकून ॲक्वेरियम फुटल्याचं शंभूराजेंना सांगितलं. ते कॉफीचे घुटके घेत होते. तोच आबासाहेब चांदीच्या परडीत विविध रंगी ताजी टवटवीत फुलं घेऊन आले. आबासाहेब आज लवकरच उठल्याचं पाहून विजयाला आश्चर्य वाटलं. आबासाहेब, आज पश्चिमेकडे दिवस उगवलेला दिसतो. लवकर उठलात तुम्ही. विजयानं स्मित हास्य करीत या शब्दांनी त्यांचं स्वागत केलं. अगदी बरोबर बोललात विजयाबाई. कधीही न बुडणारा सूर्य मला पश्चिमेला दिसतो. प्रतापराजेंचा कीर्तिसूर्य सतत तळपत राहणार आहे. आज रविवार आहे आणि आमच्या सूनबाई अजूनही मुंबईहून परतल्या नाहीत. मनात आलं प्रतापराजेंच्या समाधीवर फुलं वाहायला तुम्हाला पाठवावं. मला? मी समाधीवर फुलं वाहायला जाऊ म्हणता? विजयानं अति विस्मयानं विचारलं. तुम्ही फुलं वाहून यावं असं मला वाटतं. कीर्तिवंत पोराच्या समाधीची पूजा बांधण्याची आमची पात्रता नाही विजयाबाई. त्या पवित्र ठिकाणी आमचे पापी पायसुद्धा पडायला नकोत. शंभूराजे पुण्याला निघालेत. त्यांच्या माईसाहेब येईपर्यंत ही आठवड्याची पूजा तेवढी तुम्ही सांभाळावी अशी आमची इच्छा आहे. निदान आज तरी. पुढल्या रविवारपर्यंत माईसाहेब नक्कीच परत येतील. पण मी कशी काय? तुम्ही एवढं अवघड वाटून घेऊ नका विजयाबाई. तुम्हाला आम्ही आपलं मानलं आहे. मग जाता ना मग? हो, जाईन मी. विजयानं एकदाची तयारी दर्शवली. प्रतापराजेंच्या पुण्यस्मृतीविषयी
तिच्या मनात पूज्य बुद्धी होती म्हणून नव्हे, तर आपल्या नकारानं आबासाहेब दुखावले जातील या भीतीनं आणि उदयलाही बरोबर घेऊन जाता येईल आणि त्याचा तेवढाच सहवास लाभेल या उद्देशानं विजयानं ते काम पत्करलं. शंभूराजे, तुम्ही विजयाबाईंना पायथ्याला सोडून लगेच परत या, नाहीतर गाडी चुकेल तुमची. मला स्टेशनवर सोडायला नाथा चौकले येणार आहे आबासाहेब. जीप चालवायला मी शिकवलं आहे त्याला. विजयानं फुलांची परडी आणि इतर पूजा साहित्य घेतलं आणि ती जीपमध्ये बसली. तोच दादा आले आणि जीपमध्ये चढले. विजया नाराज झाली. त्यांच्यामुळं तिला आणि उदयला मोकळं रान मिळणार नव्हतं. प्रणयाराधनेत त्यांचा अडसर नको होता. शिवाय डोंगर चढण्या उतरण्याचाही त्यांना त्रास होणार. इतके श्रम त्यांना झेपणार नव्हते. विजयाने त्यांना घरी थांबायला सांगितलं. डोंगर चढताना फार त्रास होईल, जीवाला अपायसुद्धा होईल म्हणून सांगितलं. पण दादा जीपमधून उतरेनात. तिनं नाना प्रकारे त्यांची समजूत घातली, मनधरणी केली, पण व्यर्थ. दादा तिची पाठ सोडायलाच तयार नव्हते. अखेरीस नाईलाजानं त्यांनाही बरोबर नेणं भाग पडलं. दादा बरोबर असल्यामुळे शंभूराजेंना जीप उदयच्या घरासमोर नेण्याची तिनं सूचना केली नाही. आज अचानक पुण्याला कसलं काम काढलं शंभूराजे? खरं सांगितलं तर तुम्ही चेष्टा कराल. मग तर तुम्ही खरं तेच सांगितलं पाहिजे. मला तर हे पुणे प्रकरण थोडं रोमॅन्टिक असल्याचा वास येतोय. तुमच्यापासून कशाला मी लपवून ठेवू? मी चाललोय माझ्या भावी पत्नीला भेटायला. मीच हेमलताला मला तार करून बोलावून घे म्हणून पत्र लिहिलं होतं. तिनं तार केली. एका महत्त्वाच्या कामासाठी तिच्या वडिलांनी म्हणजे महसूल मंत्री बाबासाहेब देशमुखांनी मला ताबडतोब बोलावलं आहे. म्हणजे आबासाहेबांना उगीच शंका नको. तुमचा विवाह महसूल मंत्र्यांच्या मुलीशी ठरला आहे? होय. पण त्यात एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे विजयाबाई? मुख्यमंत्रीसुद्धा माझी मुलगी पदरात घ्या म्हणून आमच्या दारात येईल. पण राजकारणापेक्षा प्रेम प्रकरणच आमच्या मॅरेजला कारणीभूत आहे म्हणा, नाहीतर तुमचा गैरसमज व्हायचा. माईसाहेबांनी आपल्या मुलाचं लग्नसुद्धा राजकारणातला फायद्याचा डाव म्हणूनच ठरवलं म्हणाल तुम्ही. तुम्हाला राजकारणात रस नाही याची मला कल्पना आली आहे शंभूराजे. पण तुमचं प्रेम प्रकरणसुद्धा राजकारण करणाऱ्यांच्या सोयीचं आणि फायद्याचं ठरावं हा आश्चर्यकारक योगायोग म्हणावा लागेल. आम्ही 96 कुळी जातिवंत मराठे. आमचं खानदानी घराणं इतिहास प्रसिद्ध. आमच्या माईसाहेब सत्ताधारी पक्षाचे आमदार. घरची मोठी श्रीमंती. मी सुशिक्षित. असलं स्थळ मिळवण्यासाठी मुलींचे बाप आमच्या दारी रांग न लावतील तरच नवल. मी तशी संधीच कुणाला दिली नाही. आणि हेमलता कुणाची मुलगी आहे याची चौकशी करून तिच्या प्रेमात पडलो नाही विजयाबाई आम्ही. तुम्ही तसे मनानं मोठे आहात म्हणूनच तुम्ही मला आवडता शंभूराजे. तुम्ही सरंजाम वृत्तीचे असता आणि केवळ घराण्याच्या मोठेपणाचं भांडवल वापरत जगला असता तर मी तुमचा द्वेषच केला असता. तुमच्या घरात माझा जीव गुदमरत असताना देखील केवळ तुमच्याकडे बघून मी बंगल्यात राहिले. आम्ही अत्यंत सामान्य स्थितीतली माणसं आहोत. तुम्ही आम्हाला बरोबरीनं वागवलं याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. अशी औपचारिकपणाची भाषा मला आवडत नाही विजयाबाई. असं आभार प्रदर्शन करून आमचा निरोप घ्यायचा विचार आहे की काय तुमचा? माईसाहेब आज उद्या येतील. त्यांचा स्वभावसुद्धा तुम्हाला फार आवडेल. तुम्हाला वाटेल आपली आईच भेटली त्यांच्या रूपानं. आई? तुम्हाला आपली मुलगी मानून त्या उदयशी तुमचं लग्न लावून देतील. माझी फार इच्छा आहे. तुम्ही जानोळी सोडून आता जाऊ नये. मला बहीण नाही विजयाताई. शंभू? मला शंभूराजे म्हणाला नाही याचा आनंद वाटतो विजयाताई. मी पुण्याहून परत येईपर्यंत तुम्ही जाऊ नका. पण तुम्ही नसताना त्या बंगल्यात राहायचं म्हणजे आपल्याच घरात राहायचं. तुम्ही समजताय तेवढे वाईट नाही आहेत आबासाहेब. मग उदयनं तुम्हाला काहीही सांगितलं असो. कधी काळी त्यांच्या हातून चुका झाल्या असतीलही, पण तसे ते दृष्ट स्वभावाचे नाहीत. विजयाताई, भूतकाळाच्या विकृत आणि कुरूप सावल्या बघून त्यावरून तुम्ही माणसांची पारख करू नका. माणसाला या सावल्या पुसून टाकता येत नाहीत,
पण त्या सावल्या म्हणजे माणसं नव्हेत. प्रकाशात वावरायचं तर सावल्यांची सोबत नाकारून चालत नाही. आबासाहेबांना अंधार पुत्र समजण्याची चूक करू नका विजयाताई. काही वेळेला प्रकाशावर मात करून या सावल्या माणसांना गिळून टाकण्याची शक्यता असते शंभू. अशा निशाचरांची भीती वाटते मला. भूतकाळातल्या घटनांच्या सावल्याने एखाद्याचं सार आयुष्यच अंधारून टाकलेलं असतं. सतत त्यांच्या काळोख्या छायेखाली वावरणाऱ्याला प्रकाशाचा स्पर्श कसा व्हावा शंभू? अशी माणसं तुम्हाला भेटलीत विजयाताई? होय, एक दिवस मी तुम्हाला अशा माणसांचा परिचय करून देईन. दिवाभितासारखी ही माणसं अंधारात आयुष्य कंठतात. स्वतःच्या सावलीचं सावट त्यांच्या आयुष्यावर पसरलेलं असतं. असं नव्हे तर अनेकांच्या सावल्याने त्यांच्या आयुष्यावर दाट काळोख माखलेला असतो. विजयाताई, तुम्ही अशा सावल्यांचा माग काढण्यासाठी तरी जानोळीला आलेला नाहीत ना? कारण तुम्ही चित्रकार असल्याचं मला सांगितलं होतं, पण तुम्ही इथलं एकही दृश्य चित्रित केलेलं दिसत नाही. का केवळ सावल्यांचा खेळ पाहत बसलात? विजयाला शंभूराजांच्या बोलण्याचं हसू आलं. तुम्ही पुण्याला जाऊन या, तोपर्यंत माईसाहेब येतीलच. मी इथं का आले याचा खुलासा मग आपोआपच होईल. ठीक आहे, मी परतल्यावर एखादी आनंदाचा धक्का देणारी बातमी ऐकायला मिळेल अशी आशा करतो. शंभूराजेंनी जीप थांबवली. विजय आणि दादा खाली उतरले तशी त्यांनी जीप वळवली आणि त्यांचा निरोप घेऊन ते गेले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.